घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठी खुशखबर देण्यात आली आहे। मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये घरकुल योजनेचा पहिला हप्ता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आज निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। जे लाभार्थी घरकुल योजनेमध्ये पात्र झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांसाठी ही एक अत्यंत मोठी खुशखबर ठरणार आहे। तर मित्रांनो, घरकुल योजनेचा पहिला हप्ता कधी येणार याबद्दलची सविस्तर माहिती सांगतो। त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तसेच शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे सर्वात आधी पाहायला मिळतील। त्यामुळे सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तसेच मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर व्यक्तींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल। तर मित्रांनो, घरकुल योजनेसंबंधित हा शासन निर्णय व्यवस्थित आपण या ठिकाणी समजून घेऊयात। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांअंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याच्या पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग निधी 7,352 कोटी 7,02,000 तसेच राज्य समरूप हिस्सा 490 कोटी 18,01,333 एवढा निधी वितरित करण्याबाबत। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग अंतर्गत 20 फेब्रुवारी 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय देऊन जे लाभार्थी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी मंजूर झालेले आहेत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी हा निधी पाठवण्यात आलेला आहे। तर यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी 2 GR दुसरे घेण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वसाधारण घटकासाठी जो निधी देण्यात आलेला आहे तो निधी आपण या ठिकाणी सविस्तरपणे समजून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, जे लाभार्थी घरकुल योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे। भरपूर दिवसापासून अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा पहिला हप्ता जो आहे हा हप्ता जमा करण्यात आला नव्हता आणि काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 15,000 रुपयांचा हप्ता जमा करण्यात आला होता, परंतु बाकीचा जो पुढील हप्ता आहे तो त्यांच्या बँक खात्यामध्ये आला नव्हता। तर आता मित्रांनो, ज्यांचे हप्ते स्थगित झालेले होते म्हणजे त्यांना मिळाले नव्हते अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता, दुसरा हप्ता किंवा तिसरा असेल, घरकुल योजनेचे जे काही हप्ते होते हे सर्व हप्ते घरकुल योजनेच्या सर्व लाभार्थी नागरिकांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, ही एक तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, भरपूर दिवसापासून रखडलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागलेला आहे। प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांनी पात्र होण्यासाठी काय काय प्रक्रिया केलेली आहे, तसेच घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी कोणकोणती कागदपत्रे जमा केली आहेत किंवा तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि हा लाभ घेण्यासाठी नवीन अर्ज करायचा आहे तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहेत, तसेच घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ कोणती पात्रता असणे आवश्यक आहे, तसेच या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि कुठे जमा करायचा इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेली आहे। मित्रांनो, घरकुल योजनेबद्दलचे तुमचे जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात आपल्या या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहेत। जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। तसेच तुम्हाला इतर दुसरी कोणती अडचण आली तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता। तसेच मित्रांनो, तुम्हाला घरकुल योजनेचे आतापर्यंत किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आली आहे किंवा तुम्हाला कोणत्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे, त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर व्यक्तींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा पुरेपूर फायदा होईल। त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या संपर्कातील व्यक्तींपर्यंत जेवढा जास्त शेअर करता येईल तेवढा शेअर करा। तसेच मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण या चॅनलवरती सरकारच्या सर्व योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली जाते। आणि मित्रांनो, सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहायला मिळतील। त्यामुळे सबस्क्राइब करून शेजारील बेल नक्की प्रेस करा। तर चला मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।